अवकाळी पावसामुळं द्राक्ष आणि बेदाण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. एकतर 10,000 कंटेनर मुंबई बंदरातून शेतीमाल सगळा परत गेलेला आहे आखाती युद्धामुळं, आणि निर्यात थांबल्यामुळं दर पडलेले आहेत. दुसऱ्या बाजूला देशांतर्गत बाजारामध्ये विकला जाणारा जो माल होता त्याच्यावरही अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे मोठं संकट आलेलं आहे. सरकारनं केवळ घोषणा केलेल्या आहेत, परंतु प्रशासन पंचनामे करताना दिसत नाही. तर शेतकऱ्याच्या बांधावर जायला कोणी तयार नाही. केंद्रीय पथक अजून आलेलं नाही आहे. एवढा मोठा गारपीट होऊन सुद्धा अजूनही काहीच प्रशासन हालचाल करायला तयार नाही. हे दुर्दैव आहे. आणि नको त्या गोष्टीवर सातत्यानं चर्चा करत राहणारे लोकप्रतिनिधी त्या अवकाळी पावसाच्या बाबतीत मात्र तोंड मिटून गप्प आहेत. याचा संताप शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. सरकार खरातमध्ये अडकलंय का? निश्चितच सगळेच भेदरलेले आहेत. मला वाटतं की कधी चोरून माकून प्रत्येक जण खराताकडे जाऊन आलेला आहे. त्यामुळे घाबरलेत माझं नाव कधी येईल ते. त्यामुळं कुणीच इतर विषयावर बोलायला तयार नाही. काँग्रेसनं बारामतीमध्ये